राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज होता कॉलेजचा शेवटचा दिवस. आपण चाललो होतो कॉलेजमध्ये. अरे आम्ही गाड्या कुठून घालायच्या? डायरेक्ट ट्रॅक्टर रस्त्यात लावले भाऊ. काढली भाऊ तिथून गाडी लावली आपण डायरेक्ट रस्त्यावर आणि 0 मिनिटात पोहोचलो होतो बँड्यात. स्टँडवर गेलो नाही, 120 टेन्शन. लगेच कॉलेजमध्ये पण आलो होतो. साई दादा ते पण आली होती भेटायला. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मग काय कॉलेजमध्ये कोणीच नव्हतं आलेलं. मग आपणच आलेलो होतो. मग मयूरून ते आले होते म्हणे आपल्याला शर्ट इस्त्री करायला जायचं. मग चाललो होतो आम्ही स्टँडवर. मग चाललो होतो आपण. दिवेशला म्हणलं दमन चलाय भाऊ, माणसं पाय. मग तिथून काढली गाडी आणि आपण आलो होतो इस्त्रीत दुकान. आपल्या आधी तर कॉलेज का मुसाफिर आणि ते पण आलेली होती भाऊ इस्त्री करायला. दिवेशला घ्यायचं होतं शर्ट. मग मयूरला सोडलं तिथं. आम्ही चाललो होतो शर्ट घ्यायला दुकानात. 0 मिनिटात पोहोचलो. मग SK फॅशनला आणि लगेच चाललो होतो आपण शर्ट घ्यायला. तिथं जाऊन ती चक्कर झाली भाऊ. याला काय शर्ट आवडत नव्हती कोणतीच. दुकानदार कपडे दाखव कटाळा, पण याला काय बघायचं कटाळा येत नव्हता. मग म्हणलं राहू दे शर्ट आणि चल म्हणलं कॉलेजमध्ये 0 मिनिटात. कॉलेजमध्ये मारली मग एंट्री. आपले मित्रपरिवार पण आलेलो होतो, सगळ्याला भेटलो. मग आज शेवटचा दिवस होता, म्हणलं चांगला भेटून घेऊ म्हणलं. मग सुटलो होतो कॉलेज. सगळे मित्रपरिवार आला होता. मग भेटलो सगळ्यांना, सगळ्यांशी चांगल्या गप्पा मारल्या. म्हणलं आपण डायरेक्ट आता पेपरलाच भेटन. मग चांगल्या गप्पा मारल्या, भेटलो सगळ्यांना. मग चाललो होतो आपण घरच्या दिशेने. कार्तिक शेटला म्हणलं मागं बसतो, आता मी गाडी चालवतो म्हणलं. 120-300 जाऊ म्हणलं घरी. मग काय 0 मिनिटात आलो होतो घरी. पण हे काही नवीनच कार्यक्रम बघायला भेटला होता. ही कार्यकर्ते काय करीत होती काही स्कूटी सोबत. एक कार्यकर्ता मागं वळतो आणि एक कार्यकर्ता स्कूटी डामटी. त्याला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.